नमस्ते बोलला, तुम्ही काय बोलायचं? 6 ब्लॉग चालू आहे का? चला. नमस्ते 6 नमस्ते 6 नंबर 1 सानेगुरुजी सेंटर नंबर 1 आणि तुम्ही सर्व नंबर 1 आजचा दिवस काय असतो? स्पेशली सॅटर्डेला काय असतं माहिती नाही? फन डे, एन्जॉयमेंट डे असतो. म्हणजे आजच्या दिवशी लेक्चर कमी होतात आणि एन्जॉयमेंट जास्त होते. हा माहीत तुमच्या हातामध्ये जास्त असतो. मग तुम्ही तुमचे येऊन अनुभव शेअर करणे किंवा तुम्हाला अजून काय तुमची कलाकृती सादर करायची असेल ती तुम्ही करू शकताय. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकताय का? ए बॅचवाले. त्याच्यानंतर बी नंतरचे जे येतात ना लोक, खूप मजा मस्ती असते. म्हणजे गेम्स इथे होतात, डान्स होतो, झिंगाटवरती डान्स करतात लोक, कोण जोक सांगतोय. कपलसाठी एक कपल डान्स होतो. जर का एका बॅचमध्ये 5-6 कपल असतील तर सगळ्यांना इथं उभं करून कपल डान्स, पेपरवरती डान्स, अशी खूप काही मजा मस्ती असते. तर तुम्ही सुद्धा काही पण करू शकता. आज काय केलेलं मॅट नेलेली आईसाठी जोर. आई तुमचं नाव कसं? मीनाक्षी बोरोड. कुठून येता तुम्ही? कोथळावाडी. अच्छा, तुमच्यामध्ये काय काय त्रास होते? म्हणजे मणक्यात प्रॉब्लेम आलेला आणि उजव्या पायातून पूर्ण ताकद निघून गेलेली होती आणि कंबरसारखी दुखत होती, डोळ्यांचा त्रास होता. म्हणजे भरपूर त्रास घेऊन आले. भरपूर त्रास घेऊन आलेला. त्रास समजले? कंबर दुखी, एका पायामध्ये बिलकुल ताकद नव्हती, त्याच्यानंतर डोळ्यांचा प्रॉब्लेम होता, अजून झोपेचा वगैरे त्रास. झोप पण येत नव्हती. आता व्यवस्थित झोप लागते. म्हणजे भरपूर त्रास होता. आता इथे येऊन तुमचे किती दिवस झाले? 20-25 दिवस झाले. 20-25 दिवस झालेले आहे. आता एका त्रासामधला रिझल्ट सांगा. पहिला कमरेचा रिझल्ट सांगा. कमरेचा रिझल्ट आता चांगला आलेला आहे. मी 1 तासभर तरी बसू शकते, कारण मी लाईव्ह घेताना ना बसतच नव्हते, पण आता मी बसू शकते. मला काय त्रास होतो. ज्यावेळेस मला त्रास चालू झाला ना, 5 मिनिटं पण मी बसू शकत नव्हते किंवा 5 मिनिटं मी उभं राहू शकत नव्हते. असं होतं मला. आता उभं राहते मी. आता किती वेळ उभं राहू शकताय? 15-20 मिनिटं का होईना, पण मी उभं राहू शकते आणि चालू पण शकते. आणि बस किती वेळ शकता? 1 तासभर. तासभर. तिथं 5 मिनिटं बसता येत नव्हतं, आता 1 तास बसू शकतात. चांगला रिझल्ट जर का झाला. आणि पायामध्ये जी ताकद नव्हती ती कशामुळे? म्हणजे कमरेच्या त्रासामुळे, कारण 2-3 मणक्यांमध्ये प्रॉब्लेम आला होता आणि खाली पायात मुंग्या येते आणि आपोआपच ताकद कमी व्हायची. म्हणजे मी पडणारच आता असं होत होतं. ओके. हा त्रास कधीपासूनचा होता? तर 2-3 महिने झाले. मी थोडा जाणवायला लागलेला आणि नंतर पूर्ण जास्त झालं. म्हणजे पडणार तोपर्यंत मला आधार भेटला. अच्छा, मग मला सांगा, तुम्ही कशा अवस्थेमध्ये इथे आलेला? तसं वाकून वगैरे आलेलं? चालत मला चालायलाच येत नव्हतं व्यवस्थित. चालता येत नव्हतं व्यवस्थित. अच्छा, आणि आता कसं चालतात? एकदम व्यवस्थित. दाखवा जरा. व्यवस्थित चालतात का? वाकल्या ताई जरा सुद्धा वाकलेल्या नाहीयेत आणि व्यवस्थित चालतात. अगोदर पहिल्या दिवशी ज्या वेळेला आल्या त्यावेळेला अशा वाकून त्यांची मुलगी सोबत घेऊन आली होती आणि अशा वाकून आल्या होत्या आई आणि हळूहळू चालत होत्या, कारण एका पायामध्ये ताकदच नव्हती. पण आता 100% प्रॉब्लेम आहे तुमचा सॉल्व्ह झाला. ठीक झालं. पण बऱ्यापैकी ठीक झाले. शिक्षणासाठी जोरदार टाळ्या. त्यानंतर तुमच्या डोळ्याचा प्रॉब्लेम काय होता? डोळ्याचे म्हणजे माझे पूर्ण अश्रू ग्रंथीत बंद झालेला आहे. आता थोडस मला ओलावा म्हणजे चालू झालेला आहे. हो. आणि मी आईकवर रात्री लावून ठेवलेला डोळ्यांना, कारण मला मी काल म्हणजे मॅट आणि घरी घेऊन गेले ना, त्याच्यावरती मला आईकवर मिळालेला आहे. तर तो मी आईकवर रात्री लावलेला आणि जो स्टोन मिळालेला आहे ना, मी तो ग्लासमध्ये पाण्यात ठेवलेला आणि ते पाणी मी सकाळी घेऊन आले. डोळ्याचा प्रॉब्लेम समजलं. अश्रुग्रंथी म्हणजे डोळ्यातून पाणी वगैरे येतच नव्हतं. किती वर्ष असं आई? 20-25 वर्ष. 20-25 वर्षापासूनचा प्रॉब्लेम. डोळ्यातून जरा पण पाणी वगैरे येत नव्हतं, अश्रुग्रंथी बंद झाली होती. तरी